महापालिका निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यावर आता राज ठाकरेंनी पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज ठाकरेंनी एक्स पोस्ट करत लवचिक राजकारणाबाबत भाष्य केलं। बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाचा संदर्भ देत राज ठाकरेंनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। बदललेल्या राजकारणात थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल, असं राज ठाकरेंनी म्हटलं। गेल्या 2 दिवसांमध्ये कल्याण डोंबिवलीत मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय, तर दुसरीकडे मनसेच्या नेत्यांनी मुंबईतही भाजपसोबत जाण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलंय। महापालिका निवडणुका उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत लढवल्यावर मनसेने कल्याण डोंबिवलीत घेतलेल्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त होते। त्यातच राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आता जोरदार चर्चा पाहायला मिळते। तर आपल्या एक्स पोस्टमध्ये राज ठाकरे काय म्हणतात बघूया। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही, असं म्हणतात राज ठाकरे। उलट ते अधिकच दृढ होत गेलं। हेच संस्कार आमच्यावर आहेत। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधी नसेल। बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाख लोक त्यांच्या सोबत येत गेली त्यातला मी एक आहे। त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या 2 शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तसूभरही कमी होणार नाही, असं म्हणतात राज ठाकरे या पोस्टमध्ये। या सगळ्या प्रकरणावर आता राजकीय नेत्यांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत। कुणी कुणी काय काय म्हटलेलं आहे नेमकं बघूया। लवचिक वेळप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काय प्रमाणात भूमिका घ्यावी लागते। तशा प्रकारची भूमिका राजसाहेब कधी कधी घेतात आणि ती मला वाटतं की चुकीची नाही। राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ती मांडली असेल, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही। एक फेसबुक पोस्टमधनं स्वतःची भूमिका जाहीर केली आहे की राजकारणासाठी लवचिकता ही आणली पाहिजे आणि बाळासाहेबांनी देखील तशा पद्धतीची लवचिकता ही वेळोवेळी आणलेली आहे। नाही, राजसाहेबांवरच्या कुठल्याही निर्णयावर मी बोलणार नाही। राजकारणात लवचिकता नक्की असावी, पण त्या लवचिकतेमध्ये काही तुटणार नाही ना ह्याची काळजी असावी। ठाकरेजींचं ट्विट मी बघितलं, अगदी छोटं ट्विट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही, घेणार नाही। आणि त्यांनी नेहमी त्यांच्या वैयक्तिक फायदा काय होईल हे कधी पाहिलं नाही। त्यांनी व्यापक भूमिका अगोदर पण जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी च्या लोकसभेच्या वेळेस घेतली होती, विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेला पण घेतली होती। त्यामुळे ते डेव्हलपमेंटला महत्त्व देतात आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावनांची कदर करतात। आता बाकी लोक काय करतात ते तुम्हाला माहिती आहे। उभाटानं मात्र फक्त मुंबई हे लक्ष केंद्रित केल्या कारणानं कदाचित मनसेचे नेते राज ठाकरे यांनी त्यांच्या स्थानिक नेतृत्वाला दिलेल्या सूचनेनुसार कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आम्हाला पाठिंबा दिला असेल आणि आमच्या नेत्यांनीही सांगितलं की ज्या पद्धतीनं कल्याण डोंबिवलीला पाठिंबा दिला तशाच पद्धतीने मुंबई असो किंवा राज्यातील इतर महापालिका किंवा जिल्हा परिषदेमध्ये जर त्यांना पाठिंबा दिला तर काय असं वेगळं वाटायला नको। त्यामुळे त्यांचा पाठिंबा आम्हाला नेहमीच असतो। गेल्या 8 वर्षापूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मनसेच्या प्रमुखांनी आम्हाला पाठिंबा दिलाच होता। हे बघा, आता ते 2 जण एकत्र आलेले, त्याला काय प्रत्येकाचा विचार आहे, कोणी कोणाबरोबर एकत्र। राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही कोण कधी कोणाबरोबर जाईल, त्यामुळे भविष्यवाणी मी काही सांगू शकत नाही। आपण बघताय MIM आता कोणाबरोबर युती करते, अमुक पक्ष त्याच्यावर युती करतोय, टमुक पक्ष याच्यावर युती करतोय। त्यामुळे राजकारणामध्ये असं काही कन्फर्म सांगू शकत नाही म्हणून की मैं इसके साथ ही रहूंगा। ठीक आहे ना, चांगलंच आहे। महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती अशीच आहे की सर्वांनी एकत्र होऊन राज्य पुढे नेलं पाहिजे, राज्याच्या विकासाकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, हेच या महाराष्ट्राला अभिप्रेत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।